Hello students, I am Nanda teacher. I am your computer teacher. Today we are going to start lesson number 1, a computer. First topic is physical and mental efforts. Any work of that we do with our hands or legs is called physical efforts. आपण आपल्या हाताने आणि पायाने जे काम करतो त्याला आपण काय म्हणतो? Physical efforts. At home, we use many machines to reduce our physical efforts. Machines like the iron, mixer, vacuum cleaner and washing machine save our time and energy. They help us do the work quickly and easily. आपण घरामध्ये मशीन खूप साऱ्या मशीन वापरतो आपले फिजिकल एफर्ट्स कमी करण्यासाठी म्हणजे शारीरिक श्रम कमी करण्यासाठी आपण मशीन वापरतो जसं की इस्त्री मिक्सर व्हॅक्यूम क्लीनर वॉशिंग मशीन त्याच्यामुळं काय होतं तर आपला टाईम सेव्ह होतं म्हणजे टाईम वाचतो एनी वर्क दॅट वॉज चॅलेंजिंग टू द ब्रेन इज कॉल्ड मेंटल एफर्ट्स आपल्याला आपलं डोकं वापरून किंवा आपला मेंदू वापरून जे आपण काम करतो त्याला काय म्हणायचं मेंटल एफर्ट्स इन स्कूल और ॲट होम यू डू सम्स लर्न पोएम बाय हर्ट मेमरी डाटा डेट्स अँड इव्हेंट्स इन हिस्ट्री अँड लर्न जिओग्राफी अँड सायन्स आपण घरी किंवा शाळेमध्ये काय करतो तर गणित सोडवतो पोएम लर्न करतो एखादं हिस्ट्रीमधलं इव्हेंट आपण लर्न करतो किंवा जिओग्राफी आणि किंवा सायन्समधलं याच्यासाठी आपल्याला काय लागतं मेंटल एफर्ट्स म्हणजे आपण काय वापरतो आपलं डोकं मेंदू वापरतो इवन दोज हू वर्क इन शॉप्स बँक्स अँड ऑफिसेस हॅव डू सेम वर्क दॅट नीड्स अ लॉट ऑफ मेंटल एफर्ट्स काही दुकानामध्ये किंवा बँकेत ऑफिसमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं मेंटल एफर्ट्स वापरले जातात म्हणजे शारीरिक श्रम डोक्याने काम केलं जातं अँड सो वी यूज मशीन्स दॅट विल हेल्प अस रिड्यूस आवर मेंटल एफर्ट्स आपले शारीरिक श्रम किंवा मेंटल एफर्ट्स कमी करण्यासाठी आपण सुद्धा मशीनचा सुद्धा उपयोग करू शकतो मशीन्स लाईक कॅल्क्युलेशन्स अँड कम्प्युटर हेल्प अस टू डू आवर वर्क इझिली कॅल्क्युलेटर किंवा कम्प्युटर यांचा वापर करून आपण काय करतो आपलं काम अगदी सोपं आणि पटकन करतो एखादं विदाउट एनी मिस्टेक कुठलीही मिस्टेक न करता तर आपण नेक्स्ट पार्ट काय बघणार आहोत व्हॉट इज अ कम्प्युटर कम्प्युटर इज ए मशीन इट इज मेड अप ऑफ डिफरंट पार्ट्स लाईक मॉनिटर CPU, keyboard, mouse, etc. We will learn how computers are different from human beings. Who made computer children? Yes, human beings. Let us find who is better computer or man. See, computer work very fast, but human being cannot work very fast. Computer makes work very easy. Computer can remember many things. Human being cannot remember many things. Computer can do big calculations very fast. Human being cannot do big calculations very fast. It does not get tired even if it works for a long time. But human beings get tired if they work for a long time. Computer does not make mistakes. Human being can make mistakes.
Computer cannot think. Human being can think. Next, function of a computer. The three main functions of a computer are input, processing, and output. First, input. Data, numbers, letters, or pictures entered into a computer is called input. Second, processing. When the computer works on the input, it is called processing. Third, output. Information given out by a computer after processing the input is called output. The output can be seen on the monitor or printer on paper. Now let us understand the terms input, processing, and output. For example, you must have seen a flour mill. In a flour mill, food grains are put into the big vessel at the top. आता तुम्हाला या ठिकाणी जे चित्र दिसतंय गिरणीचं, आपण जे पीठ दळून आणतो ती गिरण, तर त्याच्यामध्ये जे तुम्ही धान्य टाकता ते धान्य ज्या भांड्यामध्ये टाकता जे धान्य असतं त्याला आपण काय म्हणतो, इनपुट. दे आर क्रश्ड इन द ग्राइंडर अँड फ्लोअर कम्स आउट फ्रॉम द ओपनिंग ॲट द बॉटम ऑफ द फ्लोअर मिल. हे धान्य या भांड्यामध्ये टाकल्यानंतर काय होतं, इथे ग्राइंड केलं जातं म्हणजे बारीक केलं जातं आणि या ठिकाणी खाली पीठ बाहेर येतं. The crushing or grinding of the food grain into flour is called processing. म्हणजे food grains put into the big vessel are input. म्हणजे आपण जे धान्य टाकणार आहे ते म्हणजे काय आहे, इनपुट. The crushing or grinding of the food grain into the flour is called processing. म्हणजे धान्यावर जी बारीक करण्याची प्रक्रिया होणार आहे, पीठ जे केलं जाणार आहे म्हणजे जात्यामध्ये जे दळलं जाणार आहे ते म्हणजे काय, प्रोसेसिंग. द फ्लोअर विच कम्स आउट ऑफ द फ्लोअर मिल इज द आउटपुट. आणि बारीक जात्यामध्ये दळल्यानंतर जे बाहेर येणार आहे ते काय असणार आहे, पीठ. त्याला काय म्हणतो आपण, आउटपुट. अशाच पद्धतीनं कम्प्युटरमध्ये देखील इनपुट, प्रोसेसिंग आणि आउटपुट हे फंक्शन्स असतात. इन अ कम्प्युटर इनपुट, प्रोसेसिंग अँड आउटपुट कॅन बी एक्सप्लेन्ड ॲज फॉलोज. इनपुट, कम्प्युटरमध्ये डाटा एंटर्ड इंटू अ कम्प्युटर. आपण एखादा डाटा कम्प्युटरला देतो तर तो म्हणजे काय असतो, इनपुट. प्रोसेसिंग, वर्किंग ऑन द इनपुट. CPU याची काय होते, प्रोसेस होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण त्यांना कम्प्युटरला 5+4 दिलं, सम करायला दिलेलं आहे. 5+4 हे काय आहे, इनपुट आहे. त्याच्यावर प्रोसेस CPU जी प्रोसेस होणार आहे म्हणजे ती समची होणार आहे. आणि आउटपुट, इन्फॉर्मेशन गिवन आउट. आणि आउटपुटमध्ये ते काय होणार आहे, उत्तर येणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने फंक्शन ऑफ अ कम्प्युटर, इनपुट, प्रोसेसिंग अँड आउटपुट.